नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी पौष मासातील दुर्गाष्टमी असून शाकंभरी देवी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय. शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे, शनिवारी प्रदोष आहे, रविवारी आणि सोमवारी हे 2 दिवस पूर्ण काळ पंचक आहे. मंगळवारी सायंकाळी 5:50 पर्यंत पंचक असेल. यंदा 2025 मध्ये 7 ते 13 जानेवारीला शाकंभरी नवरात्री देवीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. एकूणच पौष शुक्ल अष्टमी ते पौष शुक्ल पौर्णिमा शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातोय. पण तो कसा साजरा केला जातोय याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोतच. शाकंभरी नवरात्रीला कुलदेवीची सेवा कशी करावी, ज्यामुळे वर्षभर आपल्याला कुलदेवतेची कृपा लाभेल आणि कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. चला तर मग यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शाकंभरी नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून सुरू होते आणि पौष पौर्णिमेला संपते. पौष शुक्ल अष्टमीला वनदा अष्टमी किंवा बनदा अष्टमी आणि बाणा अष्टमी असेही म्हणतात. यावर्षी शाकंभरी नवरात्र 7 जानेवारी 2025 पासून सुरू होते आणि 13 जानेवारीला समाप्त होणार आहे. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते, तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. आता या नवरात्रीचं वैशिष्ट्य काय आणि ती कशी साजरी करतात याबद्दल आपण जाणून घेऊया. यंदा मंगळवार दिनांक 7 जानेवारीला शाकंभरी देवीचा उत्सव असणार आहे. सुरुवात देवीच्या आवडत्या वारी म्हणजेच मंगळवारी होत असल्याने या नवरात्रीचं महत्त्व काही विशेषच आहे. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव सुरू होतो. याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्रीसारखेच असते. शाकंभरी देवीची पूजा मुख्यतः पौष महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत केली जाते. 2025 साली शाकंभरी नवरात्र 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत साजरी केली जाईल. या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करावी. कलशामध्ये पवित्र पाणी भरून त्यावर आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवावी. देवी शाकंभरीची मूर्ती किंवा फोटो असेल तर कलशाजवळ स्थापित करावा. देवीची स्थापना करून पूजा करावी. देवी शाकंभरीला फूल हार वाहून पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करावी. शुद्ध शाकाहारी पदार्थ आणि विविध प्रकारच्या भाज्या देवीला अर्पण कराव्यात. नवरात्र काळात रोज देवीला दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्याचं पठण करावं. देवी शाकंभरीसाठी ओम शाकंभरी देवे नमः या मंत्राचा विशेष जप करावा. सकाळी आणि संध्याकाळी देवीची भक्तिभावाने आरती करावी. भक्तिमय भजन गावीत. या नवरात्रात व्रत ठेवावे. सात्विक आणि शाकाहारी भोजन करावे. या दिवशी विशेष पूजा करावी. 13 जानेवारीला म्हणजे शाकंभरी जयंतीला विशेष पूजेला हिरव्या पालेभाज्या, फळं आणि विविध शाकाहारी पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. देवी शाकंभरी ही शाकाहाराची प्रतीक आहे. तिच्या पूजेने संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते असं म्हणतात. शिवाय तिच्या कृपेने जीवनात संकटे दूर होऊन वैभव प्राप्त होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. अनेक देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचं दुसरं नाव बनशंकरी असेही आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तेथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखीही काढली जाते. देवी भागवतात देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार एकदा अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडत प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला दया आली.
त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या पालेभाज्या निर्माण केल्या. त्या या लोकांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले. म्हणूनच तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाले. म्हणूनच या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना केली जाते. महाभारतातील वनपर्वतातील देवीने एवढ्या पालेभाज्या खाऊन 1 वर्ष तप केलं, म्हणूनही तिला शाकंभरी हे नाव मिळालं, अशी ही कथा आहे. याबरोबरच ज्यांची ही देवी कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या आणि 60 कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवतात. म्हणूनच पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. अलीकडच्या काळात समाज आरोग्याबद्दल सजग झालाय. आहाराचं संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील आहारतज्ज्ञ फळभाज्या, कोशिंबिरी, भाज्यांच्या फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही. धार्मिक मान्यतेनुसार शाकंभरी नवरात्रात विधीनुसार दुर्गा देवीची पूजा केल्याने देखील आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात. त्यामुळे निरोगी आणि समृद्ध जीवनाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शाकंभरी नवरात्रात देवी दुर्गेचे व्रत ठेवणं लाभदायी ठरू शकतं. शाकंभरी नवरात्रात मुद्दाम 9 दिवस विविध भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात, तसेच भाज्यांचे रसही घ्यावे. ही एवढं सोपं व्रत म्हणूनच कोणालाही करणे शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे व्रत हितकारक ठरू शकतं. चला तर मग जय माता दी म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचं संवर्धन करूया. धन्यवाद.